अरे राजेश, लवकर आलो काय रे आज ऑफिसमध्ये आपण? ऑफिस उघडाचं राहिले का अजून? काय माहितले का बंद तर नाही आहे आज ऑफिस? आज काय रे बंद राहील? ठेवते काय तो बंद? रविवार दिवशीच तर आपला बॉस मोठ्या मुश्किलनं बंद ठेवते. आज बंद ठेवते काय तो? अरे रे, का सुट्टी नाही द्यायला पाहत. मी तर जबरदस्ती सुट्टी घेऊन घेत असतो, मला घ्यायला लागली म्हणजे. काय करतं? इथं घरची कंडिशन क्रिटिकल आहे. कधी कधी आपल्याला गरज पडते म्हटलं. जाऊ दे, चल पाहू आता. येईनच आता, बॉस येईन, छपराशी येईन, सगळेच येईन. आपण येऊन गेलो, पहिले बसू आता. चल कॅन्टीनवर, चहा पाचतो तुला मस्त, नाही तर कॉफी पेजो. नाही ले का आता नाही पेत चहा कॉफी, या टाइम आहे का प्यायचा? आता नाही पेत मी. तू जाय, तू पिऊन गेला नंतर. भाऊजी 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 माझी कोण ही पोरगी येऊन राहिली रे? भाऊजी भाऊजी म्हणते. मला तर साई नाही आली का? साई काय माहिती, लग्नच वाचायला का? मला तर बायकोच नाही, आता साई कुठून जाईल? तुम्ही काय राजेश? हो मी काय म्हणतो, तू चाल समोर येतो मी बात. बोलून येतो. मग तुझी साई वहिनी काय हे? हा जमवलं बे माझ्यासाठी. काय लेका पोरगी पाय म्हणतो, तर स्वतःची साई आहे एवढी सुंदर, तुले जमून नाही राहिला माझ्यासाठी, पाहून नाही राहिला, लक्ष देऊन राहिला. अबे साल्या, पोरगी दिसल्याबरोबर असा कोण करतं बे? हा ते काही लग्न वाचाय की तिचं लग्न झालं आहे ना? तू जाय बरं अंदर, मग सांगतो तुला मी. तू या काही चक्कर गिक्कर तर नाही चालू आहे राजेश? हा पाहिजे वहिनी आहे घरी लेका. हा नाही तर मग अजून नकात करून घेशील. हा हा आम्हाला त्याला काही एक बायकोनी भेटून राहिली बे. तुझ्या मागं बायकोही आहे. हा अजून काय म्हणते, साई बाई वाटते हे. तुझ्या मागं तर लय जण फिरून राहिले रे. कधी तुझ्या मागं शेजारची पोरगी लागते, कधी तुझ्या मागं ऑफिसची लागते. आता तुझ्या मागं साई येऊन राहिली. कमाल आहे का राजेश? तू काय आहे बे, तुझ्या तसं आमच्यात नाहीये. अबे जाणं झाल्या, जाणं अंदर जाणं. मग सांगतो ना तुले, इथं चिडी मारी नको करू ना जाणं. चाललो बा चाललो, ये मग. घरी तू इथं इथं काय आली म्हटलं? इथं माझ्या ऑफिसला काय आली तू? हा घरी कोण नाही आली? तुला बोलायचं होतं का? इथं घरी येते, इथं काय आली? भाऊजी मी घरी नाही येऊ शकत ना भाऊजी. मामाजीनं मला पहिलेच घरातून काढलाय आणि मी जर आली काही बोलायसाठी तर मला येऊ देणार नाही. म्हणून मी इथे आले भाऊजी. फक्त आता तुमच्याच सोबत बोलू शकत होती मी. पण माझ्यासोबत काय बोलायचं आहे तुले? हा काय काम होतं सांग. आता कोण सुमित तर घरी येते ना, सुमित सोबत बोलणं काय बोलायचं आहे, काय नाही तर. भाऊजी तुम्हाला सांगितलं नाही का यांनी? काही काहीच नाही बोलले का ते तिथे राहत आहेत? त्यानं काय सांगायचं आहे? त्यानं सांगितलं परी माहेरी गेली म्हणे, तुम्ही इकडे आलो म्हणे. ते म्हणे 15 दिवस महिनाभर तिकडेच राहणार आहे म्हणे, तिच्या बाबाच्या घरी. म्हणून मी इकडे आलो म्हणे, तिथे एकटा राहिल्यापेक्षा. असा म्हणे तो. म्हणजे यांनी खरं सांगितलंच नाही तुम्हाला मग आहे ना भाऊजी? माहित आहे का, आमच्या दोघांचं पुन्हा पण भांडण झालं तर ते घर सोडून तिकडे आले. आणि मी ना, मला त्यांनी ठेवलंच नाही घरात. तर मी इकडे माझा मानलेला भाऊ आहे ना, त्याच्याकडे राहत आहे. माझे पप्पा मला घरात कुठे घेत आहे? पप्पाकडे नाही आहे मी. खरंच? म्हणजे तू ते बाबाच्या घरी नाहीये आणि इकडे मानलेलं भावाच्या इथं? ते मागं हे झालं होतं तिथं, तिथं आहे का? नाही, आमचं पुन्हा भांडण झालं होतं ना. ते काय झालं होतं भाऊजी, आता तुम्ही मला गलत नका समजू. मी चुकीची नाहीच आहे. सुमितजींनी मला सुद्धा चुकीचं समजलं. चुकीचं म्हणजे आता काय चूक केली त्या? आता म्हणजे अशी चूक झाली भाऊजी, की माझे बॉस आहेत ना, माझे म्हणजे यांचे बॉस सुमितजींचे. तर ते बॉस आहे ना, ते घरी आले होते एकदा. त्यांनी मला जॉब ऑफर केली आणि ते घर आहे ना, त्याचं ते पण ऑफर केलं. मग आम्ही तिथे राहायला लागलो. मग मग काय झालं? तर मग आम्ही ना त्यांच्या घरात राहायला लागलो. तर बॉसने मला जॉब पण ऑफर केली की जॉब कर म्हणून. मग मला जॉब ऑफर केली तर समीरजींनी मला म्हटलं की जॉब कशाला करते, तो बॉस चांगला नाहीये. मग मी म्हटलं त्याचं काय करायचं आपल्याला, आपण जॉब करायचा. मला पेमेंट पण चांगली देत होता तो. मग मी जॉब केला. समीरजीला तिथून काढून टाकलं त्या बॉसने. नंतर त्यांना त्यांचं पटलं नाही तर मग. आणि ते घर आहे ना, तर समीरजी म्हणे मी इथे राहतच नाही म्हणे. पण ह्या होता तर तिथंच ना, मग दोघे तुम्ही तिथंच होते ना? हो, होतो आम्ही काही दिवस. नंतर सुमितजी मला सोडून गेले, मी एकटीच राहत होती. नंतर मग बॉसने बरं मला काहीच नाही म्हटलं ना त्यांनी. पण थोडं होती त्यांची वाईट नजर माझ्यावर. पण मला ते कळली नाही आधी सुरुवातीला. नंतर नंतर कळली. तर नंतर त्यांची बायको आली ना, त्यांची बायको, त्यांना सगळं माहीत झालं. त्यांच्या बायकोला त्यांनी सांगितलं म्हणते की मी म्हणजे ऑफिसमध्ये दुसरी मुलगी ठेवली. असं असं म्हणजे मग बॉसच्या बायकोला शंका गेली तुमच्यावर? हो हो, शंका गेली त्यांना. आता मग त्या आल्या तिथे आणि त्यांना मला पण घरातून काढून दिलं आणि बॉसला पण काढून दिलं. आणि बॉसला नोकरीवरून पण काढलं आणि सोडचिठ्ठी पण दिली. तर मग बॉस मला म्हणाला की आपण लग्न करू. मी म्हटलं नाही, असं कधी ठरलं होतं म्हटलं. पण सुमितजीला असं वाटलं की मी फक्त त्यांच्याशी लग्न करत आहे बॉससोबत. हो बरं, माझं असं काही इंटेन्शन नव्हतं ना. मला लग्न नव्हतं करायचं त्यांच्यासोबत. मला फक्त त्यांचं जे घर आहे ना, ते स्वतःच्या नावावर करून घ्यायचं होतं. आणि नंतर तिथे सुमितजी आणि मी, आम्ही दोघे दोघे राहणार होतो. तर सुमितजीला ना ते म्हणजे समजलीच नाही माझी आयडिया. त्यांना असं वाटलं की मी त्या बॉससोबतच लग्न करणार आहे. हो, हा माझा हेतू होता. म्हणजे मी असं डाव खेळणार होते त्याच्यासोबत, बॉससोबत. पण ते ना सगळं उलटच झालं. त्याच्या बाईकला माहीत झालं आणि ती आली, सर्वांना बाहेर काढून दिलं. नंतर मला कळलं की ते सगळी प्रॉपर्टी त्यांच्या बायकोची आहे, बॉसच्या. आणि नंतर मला त्यांनी त्या प्रॉपर्टीतून नवऱ्याला पण काढून टाकलं. मग माझं काय राहणार, माझा जॉब पण गेला. आणि आता सुमितजीला त्या कंपनीचा बॉस बनवलं. असं झालं ते. तर मी सुमितजीला म्हटलं मला तिथे जॉब ऑफर करा आणि मग घरी घेऊन चला, आपण दोघे पण राहू. तर ते म्हणे नाही म्हणे. असं असं झालं मग? हो हो भाऊजी. आणि बघा, यांनी काय केलं सुमितजींनी, मग माझ्या पप्पाला काय सांगायची गरज होती, ही गोष्ट माझ्या पप्पाला पण सांगून दिली. म्हणजे माझे पप्पा आता पण मला विचारत नाही. कशी तरी मदत थोडीशी बोलत होते माझ्याशी, आता तर बिलकुलच विचारत नाही, बोलत पण नाही. मी त्यांना एक दोनदा कॉल लावला
घरी पण जायचा प्रयत्न केला तर त्यांनी माझा कॉल पण स्वीकार नाही केला आणि घरी पण नाही येऊ दिलं. परी तुझं चुकलं नाही काय पण? हा, अशी गलती तू 2-2 वेळा जर करशील तर तुला माफ कसं करल? बरं आता तू माझ्याजवळ आली तर माझ्याजवळ काय तुला पाहिजे सांग आता. भाऊजी मी तुमच्या पाया पडते. तुम्ही म्हणायला सांगितला की मला घरात स्वीकार कर म्हणून. मी पुन्हा अशी चूक नाही करणार. मी त्याच्याच फायद्यासाठी बघत होती ते. मला फक्त ते घर नावाला करून घ्यायचं होतं, बाकी काहीच नाही. एकदा ते त्या दिवशी ना होणारच होतं. बॉसने मला म्हटलं होतं की हे घर तुला मी आजच करून देतो आणि बस ते तिथेच त्यांच्या बायकोला माहित झालं. ती तिथे आली ना, सर्वांना घरातून काढून दिलं. असं झालं ते. त्या दिवशी ते घर माझ्या नावावरच होत होतं. पण परी हे चुकीचं नाही काय? का तू त्याला धोका देऊन त्याला हे विश्वासात घेऊन ते घर नावानं करत होती, हे चुकीचं आहे ना? हा, मग त्याचं काय चुकलं सुमितचं? आणि तुला जर म्हटलं का असं करू नको, तू नाही करायला पाहिजे होतं. ज्याच्यात आपण आहे ना त्याच्यातच सुखी राहायला पाहिजे माणसानं. त्याला काही पगार कमी होता काय? मस्त तुम्ही राहू शकतो त्या आसानीनं. भाऊजी तुम्हाला तर माहिती आहे मला चांगल्यात राहण्याची सवय आहे. मला त्या घरात करमत नव्हतं. एकदमच झोपडीसारखं घर होतं ते. मला तिथे राहायला आवडतच नव्हतं. आणि तेवढ्यातच ते बॉस ना घरी आले होते म्हटलं मुद्दाम. मग पाहिलं ना ते बॉसचे हाल आता कसे झाले तर? असे हाल होते. वाईट काम केलं म्हणजे करायचंच काय रे? चांगल्या कामावर ध्यान द्यायचं ना आपल्या. पहिली गोष्ट तर परी तुझ्या काही लालच भरला. काहीच गरज नव्हती जॉब ऑफर केली तर जायची. सरळ म्हणायला पाहिजे होतं की मी जॉबही करत नाही आणि मला घरही पाहिजे नाही तुमचं. भाऊजी मी पण दोघांच्या भल्यासाठी सोचलंय. बरं जाऊ दे, मी बोलतो त्याच्यासोबत संध्याकाळी. त्यानं एवढी गोष्ट काही सांगितली नाही घरी. त्यानं फक्त एवढं सांगितलं परी माहेरी गेली महिनाभरासाठी आणि मी म्हणे इकडे आलो म्हणे. मग भाऊजी प्लीज बोला ना. मला नाही करमत आहे सुमित शिवाय बिलकुल पण. बरं बरं बोलतो ना. बोलतो, तू जाय आता घरी जाय. इथं चांगलं नाही वाटत बोलायले. इथं लोकांचे माहिती आहे का विचार पलटून जाते. आताच त्या मित्रानं काय म्हटलं साडी वे काय म्हणे तू. मी म्हटलं नाही साडी नाही. आता त्याला काही सांगितलं नाही मी सुमितच्या घरवाली वे म्हणून. पण सांगायला लागणच त्याला. नाही तो अजून डोक्यात काही भरण त्याच्या. तू घरी जाय आता. मी बोलतो. टाइम पडला तर त्याला घेऊन येईन तिथं बोलायसाठी. नक्की भाऊजी मी वाट बघीन तुमची. प्लीज भाऊजी प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा ना आता. मी तुमचे उपकार कधीच नाही बोलणार. परी तू एक काम कर. तू विनोद दादासोबत भेट परी. भाऊजी इथे आले आहे का सध्या? हा हा, विनोद दादा इथंच आहे सध्या. इथंच आहे विनोद दादा. बोलून घे सध्या त्याच्यासोबत. तू काय म्हणते तर? विनोद भाऊजी सोबत बोलायला मला ना खूपच भीती वाटते त्यांची. काहीच नाही. दादा जेवढं करू शकते ना तेवढं मी नाही करू शकत. तर बाबाही नाही करू शकत. कोणीच नाही करू शकत घरात जेवढं विनोद दादा करू शकते. म्हणून तर म्हणतो तुला का तू दादासोबत जर बोलली तर सुमित एका झटक्यात ऐकते म्हटलं माझ्यापेक्षा. ओके ओके ठीक आहे. मग भाऊजींना भेटू कुठे मी आणि कशी? दादाला फोन लाव. दादाला फोन लाव. दादा बाहेर येते. बोलून घेतो दादासोबत. नाही तर फोनवर बोलून घेतो. बरं बरं ठीक आहे बोलते मी. मस्त पोरगी आहे बेले का? खरंच तू साई का राजेश? सांग ना मला. अबे माझी साई नाही माहिती. सुमित आहे ना माझी भाऊ लहान. त्याची घरवाली होय. घरवाली होय सुमितची. एवढी चांगली. अभि मग तुला काय भेटायला आली ते? हा, काही काही आहे काय रोजा? नाही नाही तसा विचार नको करत जाऊ तुले का. ते त्याचं डोकंचं काहीतरी मेहनत लाय जरासं. तर ते तिच्या माहेरी आहे, तो इथं आहे. तर तो ऐकून नसून राहिला म्हणून ते माझ्यासोबत बोलायला आली इथं. तर मी म्हटलं इथं काय आली. ते म्हणे भाऊजी तुम्ही समजावं म्हणे त्याला. असं म्हणून राहिली ते. असं 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 मॅटर आहे काय? मी म्हटलं चांगली पोरगी आहे बा. ती सायगी असन तर मग जमून पाय. नाही जर पूल पाहूनच राहिलो. पोरी पाहू घायल झालो. इथं नोकरी आहे, सारं आहे, घरदार आहे, शेतीवाडी सगळं आहे. तरी पोरगीने भेटून राहिलेले का? नाही नाही माझी साई नाही होती. मला साई नाही आहे. चाल मग. आता तुला साई असते तर जरा जास्त भाव दिला असता तुले. पण आता जाऊ दे. तुला साईच नाही तर काय भाव देऊ आता. एवढ्या आलूच्या पराठीत आता सगळेच नाश्ता होऊन जाते मस्त पोट भरून. तोपर्यंत येते स्वयंपाकवाली बाई. मग स्वयंपाक करतेच आरामात. झाले काय मोहिनी पराठे करून? झाली ना वैशाली ताई पाहिला. बापरे बरेच केले हो मोहिनी. नाश्ताच होते सगळेच आता. वैशाली ताई सगळेचा नाश्ता झाला पाहिजे असेच केले बे आता. जेवायला करू 2-2 खाल्लं का चांगले जाडे जुडे गेले ना. माहित पडते ना आता. मग कमी सांगतो स्वयंपाकवालीला स्वयंपाक करायला. ठीक आहे ना. तोपर्यंत भूकच येते हो सगळे. 2-2 पराठे देऊन द्यायचे आता सगळेले नाही काय. काढ ना मग एका प्लेटीत. वैशाली ताई सध्या कोणीच जागेवर नाहीये. मामाजी आहे. मामाजीला 2 पराठे देऊन द्या तुम्ही. मी थोडीशी कधी गरमी खूप झाली. हातपाय धुवून येतो म्हटलं. बरं ठीक आहे देऊन देतो मामाजीले. ये मग तू. मग आपण सगळे जण करू. हा वैशाली ताई ठीक आहे. त्याच्यातले 2 पराठे मामाजीले. 2 समजून घे आता राजेश बापूजी तर चालले गेले. आणि सुमित बापूजी आणि हे मामा मामी मोहिनी आणि मी मोहिनीची आई आता बाई सगळेच होते पुरून जाते. त्याच्यातले उरते अजून 2-3. चालले काय वावरात? झाला काय टाइम जायचा तुमचा? हो ते दुरे गिरे छटाले माणसं आहे ना आज. तर जरासं लवकर जायला लागते. लक्ष द्यायला लागते त्याच्यावर. काय 12 वाजेपर्यंत तर कामं करते ते. आणि तसंही मला उशीर झाला ना. 8 वाजले ना आता. आणि पोरं गेले वाटते ड्युटीवर आज. राजेश गेला बा फक्त. एवढ्या सकाळी कसा काय गेला काय मी त्याच ड्युटीवर माहित नाही मला. पण त्याचा सोबती आला होता. दोघे जण गेले ते. आणि सुमित झोपलाय वाटते. विनोदही झोपलाय वाटते. असं असं. मग पाहिजे काही नाश्त्याचं असं तर द्या एखादा प्लेट जराशी पोहे खोरकार करून. आणि जाऊ द्या बरं मला. पोहे मी करून देऊ आता. पाहतो बाई एखादी सून उठली असन तर. आता एक प्लेट पोहेसाठी सुनायला काय तकलीफ द्यायला लागते. आपल्याही हातात होते. कधी कधी काही काही कामं आपल्याही हाताने करून घ्यायला लागते. सुनायलाच त्रास द्यायला लागते काय? हो द्या लागते. द्या नाही लागत तर काय तर. त्याला काय काय पाठाचा पायला करून काय झुलाले ठेवू काय तिथं.
आणि मी काय कामं करू काय म्हणजे माझ्या समोर समोर त्यानं कुठं आहो का मॅच करावं त्याच्या समोर समोर. जाय पाय, लवकर गेलं तर बरं राहते. नाही तर माणसंही कामं करायला पाहत नाही. 12 वाजले का हात सोडून देते. इकडून आपण जात नाही तोपर्यंत मस्त बसते हात गुंडून. मामाजी हे घ्या नाश्ता. नाश्ता झाला होता काय सुनबाई? मी तर सरला आता पाठवलं. पोहे पहा म्हटलं करून एखादा प्लेट. असं पहिले म्हणा म्हटलं एखादा प्लेट पोहे करून द्या म्हणून. मामाजी हे मोहिनीनं रात्री चालू टाकून ठेवले होते. सकाळी म्हणे मामाजी जाते म्हणे, राजेश बापूजी जाते म्हणे, तर सगळ्यासाठी एक एक प्लेट करून देईन म्हणे. असं असं हे तर मस्त जमलं बट. त्या पोहेपेक्षा हा असं काहीतरी करत जा नवीन नवीन. बरं वाटते ते पोहे खाऊ इटून जाते माणूस. विनोद उठला नाही काय अजून? नाही मामाजी ते उठायचेच आहे अजून. रात्री लय उशीर झाला त्याला याले. बरं बरं मी काय म्हणतो, विनोद उठल्यावर त्याला फक्त एवढं म्हणजा म्हणा बाबानं थोडंसं पुरसत असत तर म्हणा वावरात बोलावलं म्हणा. असं सांगा बरं सुनबाई. हा मामाजी सांगतो ना. या बहिणी या ना बसा ना. हो नमस्कार बाई. कसं काय म्हटलं? कसं काय मस्त आहे बाई. या ना बसा ना. काय बसणं नाही गमतही नाही दुसऱ्याच्या घरी हो. हा आपल्या घरी आपल्याला बरोबर गमते, दुसऱ्याच्या घरी कोणी गमतच नाही. हो ना गमत तर नाही बाई, पण आता राहा लागते, मजबुरी राहते म्हणून. नाही हो ना बाई, गमते काय कोणाच्या घरी? तुम्ही तर राहतच नाही आमच्या घरी एवढाले दिवस. नाही ना हे तुमचे भाऊ मला राहू देते काय? हा इकून तिकून गेली का चाल, इकून ते इकून गेली का चाल. हा लेकरं आहे, लेकरं लहान होते तेव्हा लेकरं आहे, आता मोठे झाले आता नाही घरीच पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. कुठं राहू देत नाही माहितचा माणूस. तुम्ही पावर किती सुखी आहे, एवढ्या दिवसाची इथं आहे तर भाऊ जरासा फोन नाही करून राहिले का, घ्यायला नाही येऊन राहिले. हा त्याला बरं गमून राहिलं बाबा तुमच्याशिवाय, आणि तुम्हाला गमून राहिलं त्याच्याशिवाय. मला समजून राहिलं हे टोमणे मारून राहिली मला गावाला गेली पाहिजे म्हणून. पण मी काही तर माझ्या सुखासाठी आहे, मी माझ्या पोरीसाठी आहे. तसं नाही येईन बाई. आता मैतच्या माणसाला मला काही आठवण येत नाही, त्याने मला एक फोन नाही केला. आता त्याचा फोन येत नाही किंवा ते येत नाही तोपर्यंत मीच कायला जातो. माझ्या पोरीनं मला सप्पा सांगितलं, आई म्हणे तू इथं राह, कारण का डॉक्टरनं तिला जेवढे दिवस सांगितलं तेवढे दिवस मला कोणी काही म्हणे तर मी काही जात नाही हो बाई. हा माझ्या जवळ मला सप्पा सांगितलं. डॉक्टर काय काही सांगते, पोरीले तर असंच वाटते माय आपल्याच घरी राहिली पाहिजे म्हणून. पण आपल्याला मायच्याही जातीला बरं वाटलं पाहिजे का नाही, एवढाले दिवस राहिनं पोरीच्या घरी. पोरीच्या इथं तसंही राहावं नाही जास्त, पोरीच्या मायबापानं चांगलं वाटते काय ते. आई तू इथं काय लिहून बसली व? बसली आता इथे इना होत्या, मी म्हटलं चल बाई इनबाई सोबत बसतो आता या मामी आल्या. चल म्हटलं आता जरासं घंटाभर एका त्या खोलीतल्या खोलीत गमत नाही कनी, इकडे बसावं म्हटलं जरासं गोष्टी करा. आई गोष्टी त्या माझ्यासोबत करायला लागते का, ज्याला गोष्टी करायचं समजते. जो टोमणे मारते अशा लोकांच्या जवळ नाही बसा लागत. आम्ही काय मारू बाबा तुझ्या माईले टोमणे, आम्हाला काय करत चालली, आम्ही सहज बोलून राहिलो. ते काही लोक तर असे जब्बर राहते ना मामी, तर जायला पाहत नाही एकदा आल्यावर. हा जोपर्यंत तिचं खायचं प्याचं सारं सरत नाही कनी तोपर्यंत जात नाही. बरं घरातच घुसले राहते म्हटलं. कोणाला म्हणून राहिली तू? मी लोकायले लोक राहते की काही काही जब्बर राहते ते म्हणून राहिली. पाहू ननद बाई हाय कशी बोलते तुमची हे सून. हा ते मोठी नाही बोलत बापा एवढी, हे तर लावल्या पावशी सारखीच आहे. आणि पाय ना माय समोर बोलून राहिली. मीच काय बोलू तिले, मला इथं तशीच बोलते ते. मोहिनी त्या मामीला अशी बोलता काय तू? मामी किती दिवसासाठी आल्या, राईन चालल्या जाईन आपल्या घरी काही राहायला आल्या का 12 महिने. तर आता बाई माझ्या इथे 12 महिने राहायला आली आणि तिच्या घरी काही खायला नाही असं नाही आहे. पण ते चला बा माझ्या याच्यासाठी आली आहे, तरी मी हातपाय हालूनच राहिली. कायसाठी का जाऊ दे बा आपल्या आईला बोलणे झाले पाहिजे. आई म्हटलं डॉक्टरने सांगितलं म्हणून थांबली इथं, नाही तर थांबली नसती. आणि तुमच्या पोराला सप्पा म्हटलं मामीजी कोणी काही म्हणू म्हणे जायचं नाही म्हणे, तर मी म्हणून राहिली काय जा म्हणून. मी म्हटलं त्याला विचार बरं तू आईले. हा होईन बाई तुम्हाला मी म्हटलं काय गावाला जा का काही म्हणून. नाही कायले म्हटलं बाबा, मला कोणी नाही म्हटलं, मला अजून कोणी म्हटलंच नाही. आणि मला म्हटलंय तर मला काय करायला लागते, पोरीच्या माईले बेश्रमकी धरा लागते. पोरगी जर जन्माला घालायची आहे ना तर लयच बेश्रमकी धरा लागते, कारण का तिला कधी काय कोणी काय बोलन सांगता येत नसते. तिला ऐकाच लागते पोरीसाठी स्वतःच्या. जसं आपण लेकरासाठी ऐकतो कोणी कोणाची, तशीच ऐकायला लागते पोरीसाठी. तिच्या सासरचे काहीही बोलो ऐकून घ्यायला लागते, पोटात घाला लागते सगळं. काहून का आपली पोरगी असते तिथं, आपली लेक नांदते तिथं, मग आपल्या लेकीच्या सुखासाठी सगळंच करायला लागते मायबापाले. तुमच्याही पोटी पाटी लेख आहेच बाई, तुम्हाला अनुभव आहेच म्हटलं ह्या गोष्टीचा. फक्त एवढा आहे आता तुम्हाला बा तिची पोरीची सासूबाईसू करून घेते म्हणून तुम्हाला जा नाही लागत, फरक एवढाच आहे बा. आणि पोरगी जरी इथं आली तर तुम्हाला टेन्शन नाही. आता माझ्या पोरीला तर बदला घ्या चाल, पण जावंच नाही म्हणून राहिले म्हणून मला इथं राहा लागते. नाही माझ्या पोरीचं काय मी करू नाही शकत काय. अरे बा माझी पोरगी पोटात सपादली तर हांडीत नाही सपादू शकत नाही मला. आई चाल ना नाश्ता करून गेलो, तुम्ही नाही करत काय नाश्ता मामी आते बाई? नाही त्या बोलल्या नसते एवढं पोट भरला आता काय नाश्ता करायला लावतो अजून, आम्ही नाही करत, तुम्हीच काय करून. नाश्ता झालाच नाही का तुमचा अजून? नाही आता करतो ना बाई. पराठे कुठे गेले कडे इच्छे, पैशाली काही उचलून ठेवले असेल झाकून घेऊन. सगळे कसे देऊ मी आता, एक प्लेट कोणाला देऊ, एकच प्लेट ठेवली इथं काढून. असं करतो, ही प्लेट आईला देऊन देतो, आईला देतो मग बाकीच्या आईला द्यायला येतो. वैशाली ताई केलाय वाटतं तुम्ही नाश्ता आहे ना, बाकीच्या आईला द्यायचा आहे ना? नाही हो मी काय केला नाश्ता, मी फक्त मामाजीला नेऊन दिले 2 पराठे, मामाची चालली गेले वावरात खाऊन, मग मी चालली गेली खोलीत, मग मी कोणालाच नाही दिले. इथे हे 2 कोण काढले,
मला नाही माहिती दोन कोण काढले तर मी आता म्हटलं हे दोन काढले दिसते तर आता हे आईले देऊन देतो म्हटलं आणि माझ्यासाठी ठेवले असं म्हटलं वैशाली ताईनं कुठं तर खाऊन घेतो म्हटलं पाहतो म्हटलं ताईला विचारून नाही मी ठेवले नाही की कुठं मी हातच नाही लावला ते दोनच पराठे दिले फक्त मामाजीले अजून खाल्लेही नाही मग कुठे गेले हो वैशाली ताई पराठे हा एवढे मोठे पराठे कुठे गेले मग मला असं वाटलं का ते उचलून ठेवले असं होऊ शकते म्हटलं इथून उचलून ठेवून दिले झाकून झुकून तर मी इथून चालली गेली मग नाही ना वैशाली ताई मी आलीच नाही इकडे मी तिथूनच तिकडे गेली आईला आवाज द्यायला आई बसली होती आत्याबाई मामी अन आई ते मामी बोलून राहिली होती आईले कधी जाते असं तसं टोमणे मारून राहिली होती मग आपल्याला समजत नाही का त्याचं काय म्हणायचं आहे म्हणून मग मी बोललीच त्याईले हा मग बसल्या चुपचाप त्याईले म्हटलं मी नाश्ता करता काय नाही म्हणे पोट भरलाय म्हणे आमचं म्हणे असं म्हणे बा पोट भरलाय म्हणे त्याईनं खाल्ले तर नाही मग पराठे काय मी गड्या मला नाही माहित पराठे खाल्ले का काय केले तर पण इथं आहे नाही हे दोनच होते जाय मग फिरून देते आईले तुम्ही एक काम करा वैशाली ताई याच्यातलं एक तुम्ही घेऊन घ्या आता जेवढा आहे त्याच्यात आपण भागून टाकू आणि आई आणि मी थोडं थोडं खाऊन घेतो नाही हो चांगलं वाटतं का ते एक पराठा आणि त्याच्यात अर्धा अर्धा असं कर एक तू एक आई खाऊन घे नाही वैशाली ताई तुम्ही चला मग आपण दोन पराठे तिघी मिळून खाऊन घेऊ आणि बाकीचं पाहू मग आता येईल पण वैशाली ताई तुम्ही सांगा अजून भाऊजी नाही खाल्ले सुमित भाऊजी सुमित बापूजी नाही खाल्ले कोणच तर नाही खाल्ले फक्त मामाजीला दोनच दिले म्हणता तुम्ही हा त्यानं मागितलेच नाही डबल दोन्हीच्यातच होऊन गेलं त्याचं चालले गेले ते पाणी गिनी पिऊन अरे ते कुठे घेऊन चालली तू पराठे हे आईसाठी नेऊन राहिली होती मी आता दोन पराठे आणि आता बाई इथे एवढे मोठे पराठे कुठे गेले म्हणजे खासाठीच बनवले होते ना खासाठीच बनवले होते पण सगळेले दोन 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 द्यासाठी बनवले होते ते एवढे मोठे कुठे गेले म्हटलं इच्छे म्हणजे कोण बाकीचे द्यायचेच होते काय मग नाही तर काय तर मी खायची होती वैशाली ताई खायच्याच होत्या अन सुमित बापूजी विनोद भाऊजी सगळे खायचेच होते तुम्हाला द्यायचे होते मामा मामीले सगळ्यांना द्यायचे होते आईले द्यायचेच होते अमाय मग मी आता ते पराठे वहिनीले दादाले देऊन दिले मी म्हटलं आता सगळ्यांना खाऊन घेतले म्हटलं ते सासरेला दिले होते की नाही ना मी म्हटलं आता ये नाही खाल्ले म्हटलं खोलीत नेऊन म्हटलं आता हे उरले असं म्हटलं ते मी तेही देऊन दिले नाही दोन वेळेसाठी काढून ठेवले होते वा ते बाई वा वा मस्त खरंच मला लागेल तुम्हाला पण म्हणजे घरातल्या लोकांची फिकर नाही तुम्हाला मी एवढ्या मेहनत ना रात्री आलू टाकले सगळेसाठी पराठे बनवू म्हणून नाश्ता बनवला दोन दोन द्यायच्या ऐवजी तुम्ही विचारपूसही करायचं समजलं नाही जरासं आता त्या खायच्या वस्तूसाठी मला बोलता काय तू हा मयच घर मयच सारं मलाच बोलतं काय तू आता बाई मानलं तुमचं घर आहे म्हणून पण तुम्ही काही करावं काय मग अतिरेकी काही चालन काय तुमचं म्हणजे आम्ही करावं आणि तुम्ही आई तर कोणाला देऊन द्या काही नाही असं जमत नाही मला याच्यानंतर मी जर काही केलं तर त्या मामा मामीला बिलकुल द्यायचं नाही एवढंच तुम्हाला द्यायचा शौक आहे तर स्वतः करत जाता ना आणि देत जाता येईल किती द्यायचा आहे तर म्हणजे आता काही कोणी आलं आपल्या घरी तर देऊ नाही शकत काय त्या मायले कशी देतं माय मायले देतो तुम्ही स्वतः करून देऊन राहिली तुमचं केलेलं देऊन राहिली काही आणि माय मायचं काढू नका तुम्ही माय माय काही सुख भोगायला नाही आली काही हा सुख घ्यायला आली तर माय माता ते मला सुख द्यायला आली आहे आणि त्याच्यात मी काय म्हणते तर तिने मला नाही म्हणून मी इथे आली म्हटलं सगळ्यासाठी करायला तुम्ही काय केलं कोणाला आम्ही चावणी पाहिली म्हटलं त्याची अजून आणि तुम्ही बस धरलं देऊन दिलं तर मला काय माहित तुम्ही खायचे आहे म्हणून मी म्हटलं इथं दिसून राहिले तुम्ही खाल्ले असं म्हटलं तिकडे खोलीत नेऊन खायची सवय आहे तुम्हाला खाऊन घेतले असं म्हटलं म्हणून दिले मी त्याला नेऊन 4-4 5-5 खाऊन घेतले त्यानं राक्षस आहे का त्याच्या पोटात 4-4 5-5 खाऊन राहिले एवढे जाळे मोठे मोठे पराठे दोन नाही खाणं होत मामाजीनं 2च्या वर तर तिसरा नाही घेतला आणि तुम्ही काय म्हणता त्याला 5-5 देऊन दिले म्हणता आता दिले तर काय करू त्याच्या पोटातून काढून आणू काय नाही पाहिजे आम्हाला त्याच्या पोटातले आता हे काय तुमचे पराठे हे खाऊन घ्या तुम्ही आता तूच काय एवढ्या तनख्यानं देऊ नको मला नाही पाहिजे ते पराठे घे तूच खाऊन पाहिलं वैशाली ताई मला तेवढं जीवावरून आला आता असं मन करून आला का जाऊन त्या मामीले मामाले हात धरून घरातून काढूनच द्या काही ना काही बंदोबस्त करा लागून यायचा अशा राहतं हे आपल्याला ठेवा नाही टाकून घरात हा मग नाही राहत मी घरात मग मला जातो तिकडे राजेशजीला घेऊन मी नाही राहत म्हणून इथं हो ना त्या बहिणी आपला विचारही नाही केला जरासा ठीक आहे पाहू आता समोर नाही आजच पाहिजे तुम्ही काय करायचं आहे तर आता येऊ द्या ना मामाजीले भाऊजीले सगळे एका ठिकाणी येऊ द्या संध्याकाळी जेवाच्या वेळेत मी बरोबर काढतो गोष्ट चला मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा